मॅडम, आता मला शांतपणे सांगा की नेमकं काय घडलं. अहो मी इथे आले होते आणि वरून त्या आजी पडल्या आणि कोणी आहे का? कोणी आहे का इथे? मॅडम, जेव्हा ती व्यक्ती वरून खाली पडली त्यावेळेला त्या व्यक्तीला कोणी ढकलताना तुम्ही पाहिलं का, किंवा तिकडे कोणी उभं होतं का? नाही, पण ती माझ्या समोर पडली आहे. खरंय साहेब, आजूबाजूला सगळं पाहिलं पण बॉडी कुठेच सापडली नाही. हे बघा मॅडम, एखादी व्यक्ती एवढ्या उंचीवरून खाली पडते तेव्हा इथे काही ना काहीतरी पुरावा नक्कीच मिळाला असता, शिवाय आजूबाजूच्या लोकांना तरी कळालं असतं. पण इथे तर तसं काहीच नाही मॅडम. अहो साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी नाकाच्या इथे हात नेऊन बघितलं तर श्वास चालत नव्हता. त्यांनी माझ्या समोर प्राण सोडला त्यांनी. बघा मॅडम, प्लीज शांत व्हा. मला कळते तुम्हाला मोठा धक्का बसलाय. तुमचं नाव काय म्हणालात मॅडम? सौभाग्यवती वृंदा मोहन. हे बघा वृंदा मॅडम, पोलीस कारवाई ही पुराव्यांवरतीच चालते, अंदाजावरती नाही. अहो साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यांना कोणीतरी नक्कीच ती बॉडी हलवली आहे इथून. अहो मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतं का? हे बघा मॅडम, सध्या घटनास्थळी कोणताच भौतिक पुरावा नाहीये. फक्त तुमचंच म्हणणं आहे की इथे मृतदेह होता, पण बाकीची परिस्थिती काहीच दर्शवत नाहीये. हे बघा मॅडम, आम्हाला फक्त इतकंच काम आहे का? मुंबई पोलीस म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का? ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणताय तशी आम्ही चौकशी करू. हवालदार, तुम्ही हा एरिया परत चेक करा, CCTV फुटेज चेक करा, आजूबाजूच्या लोकांना विचारा काही माहिती मिळते का, आणि काही कळलं तर लगेच मला कळवा. मॅडम, तुम्हाला मी परत विचारतोय, तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही जे सांगताय ते खरंच घडलंय म्हणून? अहो हो, मी सांगते ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते सगळं. हाताला काय लागलं? वृंदा, वृंदा, अभिमन्यू, काय झालं? पोलिसांना आत्ताच फोन नको करूस. आजी, अगं पोलिसांना? अभिमन्यू, पोलिसांना आत्ता आपण फोन केला तर पोलीस प्रोटेक्शन घ्यायला लागेल. मग आपल्याकडे कोण येतं कोण जातं ह्याचा सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल आपल्याला. जखम झाली. हॉस्पिटलमध्ये उपचार झालेत? हा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये स्ट्रॉंग इंजेक्शन दिलं असेल, त्यामुळे कधी कधी भासी होतात. अहो भास नाही झालेत मला. मी सांगतेय ना तुम्हाला, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही ऐकत का नाही आहात माझं? मी खरं बोलतेय, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. अहो मॅडम, पुन्हा पुन्हा तेच का सांगताय आम्हाला? इथे कसलाच पुरावा नाहीये. हे बघा, पोलिसांना खोटी माहिती देणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि तुम्हाला जर काही पुरावा मिळाला तर तुम्ही आम्हाला कळवा, तेव्हा आम्ही बघू. हे चला रे, निघतो आम्ही. आता काय करू? कुठे गेली ती? इथेच तर पडली होती. रक्ताचे डाग पण दिसत नाही. झालं समाधान? झालं समाधान? सगळी खोली उलथापालथ करून झाली ना? नाही ना सापडलं काही? निदान ती मुलगी सुरक्षित आहे का, तिचं काही बरं वाईट झालंय का हे शोधायच्या ऐवजी तिच्यावर संशय घेणं जास्त महत्वाचं वाटतं तुम्हाला? आई, तिच्या खोलीत काहीच सापडलं नाही याचा अर्थ मी चुकीची आहे असा होत नाही. उलट तिच्या खोलीत काहीच सापडलं नाही ना, आता तर माझी खात्री आहे. माझा तिच्यावरचा संशय ना अजून बळावलाय. बास झाला ना आता.
बास झालं ना आता. तपासलं ना सगळं, नाही ना सापडलं काही. मग आता तरी ती कुठे आहे ते शोधण्याकडे लक्ष द्यायचंय का आपण? हा, अरे तुम्हाला कळत कसं नाहीये? मी परत परत तेच सांगतोय. काल तिच्यावर आपल्या घरात हल्ला झालाय. आपल्या घरातून ती हॉस्पिटलमध्ये गेली, आपल्या हॉस्पिटलमध्ये, आणि तिथून गायब झाली आहे ती. उद्या आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तर द्यायला तुम्ही तयार आहात का कोणी? अभि अभि तू एक काम कर ना, तिला परत फोन लावून बघ. बघतो. नाही लागत आहे. अभि, मला आता वेगळीच भीती वाटते. काल ज्या माणसाने तिच्यावर हल्ला केला होता तो माणूस तिच्या पाळतीवर तर नसेल? अभि, शशांक, तुम्ही तिला शोधायला जा. अगं कुठे जाणार पण? तुम्ही हॉस्पिटल पासून सुरू करा ना, मग रस्ते, मॉल्स, बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिथे सुचेल तिथे जा आणि शोधा तिला. कळलं कळलं आजी, कळलं कळलं. अभि चल 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 चल. शालू आली. शालू, वृंदा आली आहे का इथे? काय? अगं काय बोलतेस तू? तुझ्या बरोबर नाहीये ती. अगं तुम्ही दोघे सोबत होतात ना? हा, मग ती एकटी कशी येईल इथे? मला वाटलं की ती इथे आली असेल. तुला वाटलं? शालू प्लीज नीट सांग मला काय झालंय. आम्ही हॉस्पिटलमधनं निघालो आणि मग तुला ती बाई आठवतीये का जिने मला सौभाग्यवती भवा असा आशीर्वाद दिलेला? हा, ती बाई किर्लोस्करांच्या बंगल्यावर आली होती. हा, मग मला इथून निघून जा म्हणत होती. तिचं काय? आणि तीच बाई हॉस्पिटलमध्ये पण आली होती आज. काय? ते चुकीचं इंजेक्शन द्यायला जी नर्स आली होती ना, ती तीच बाई होती. आणि मग ती काय म्हणालीस? नाही म्हणजे नाही नाही, तू काहीतरी बोलत होतीस आता. नाही म्हणजे आम्ही थोडा वेळ सोबतच होतो, मग ती अचानक दिसेनाशी झाली. एक मिनिट. म्हणजे असं असू शकतं ना की तुमची चुकामुक झाली आहे आणि तू इथे आली आहेस, म्हणजे मागून कदाचित ती सुद्धा इथेच येत असेल. हा, असंच होईल. ती येईल इथे, वृंदा येईल. ही गोष्ट सांगितली तर आपलाही पाठलाग झाला होता हे सांगावं लागेल. आजी, आपण असं करूया, आणखीन थोडाच वेळ वाट बघूया. जर नाही आली ना थोड्या वेळात तर शशांक आपण जाऊ शोधायला तिला. हो चालेल. एका स्वयंपाकिणीसाठी एवढी सगळी धावपळ सुरू आहे. अगं काकू, तू परत तेच बोलतेस. तुला कळत कसं नाहीये? हे मी आपल्यासाठी करतोय. आपल्या जबाबदारीवर बाहेर पडली होती ती मुलगी. कुठे असेल ही वृंदा? वरचा म्हणजे कोण? पोलीस पण आत्ताच गेलेत.
मी काय करू? पोलीस स्टेशनला नेऊन जमा करू का फोन? हा पुरावा तर मिळालाय, मग आता या नंबरवर कॉल करून बघू का एकदा? धूर धूर काय येतोय? ह्याचा एकच अर्थ आहे, कोणीतरी पद्धतशीरपणे सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण कोण आहे हा सगळा मागे? हा वरचा कोण आहे नेमका? त्याला शोधून काढलं पाहिजे. थांबू नकोस, निघ लवकर, नाहीतर अडकशील. अभि, हं? काही कळलं का रे? नाही ना ग. आजी, काय ग? नाही लागत आहे कॉल. तिच्या घरच्यांनी तिची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. जर तिला काही झालं तर त्यांना काय उत्तर देऊ मी? शालू, तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. ती मुंबईतली नाहीये, तिला इथली काही माहितीही नाहीये. त्यात तिच्या बरोबर काल जो प्रकार घडलाय त्याच्यानंतर. अगं आजी, पण तिला काही जबाबदारीची जाणीव हवी का नको? कुठे जायचंच होतं तर कोणाला तरी सांगून जायचं. हिला पण काय माहित नाही, अशीच निघून गेली. ही काय पद्धत झाली का? अभि, जरा थांब. ती आली की तिला जाब विचार, मीही विचारेन, पण तिला सुखरूप परत तर येऊ दे. मला काहीतरी वेगळंच वाटतंय. या मुलीवर हल्ला झाला आणि म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण हिची काहीतरी गडबड आहे. कारण हिच्यावर हल्ला झाल्यानंतर तिला भीती वाटली असणार की ह्या घरात आपलं पितळ उघडं पडेल, म्हणून स्वतःच तोंड लपवून घाबरून पळून गेली ती. ओ मॅडम, तोंड सांभाळून बोला. आवाज खाली करून बोलायचा माझ्याशी. कोणाशी बोलतीये जरा डोकं टाळ्यावर ठेव. तसं नाही, एवढ्या वर्षापासून ओळखते मी वृंदाल. साधी आहे माझी मैत्रीण, भोळी आहे बिचारी, स्वतःच्या कामाशी काम ठेवणारी, ना कुणाच्या वाकड्यात जाणारी, ना कुणाच्या कामात नाक खुपसणारी. हो का? आमच्या घरात येऊन 2 दिवस नाही झाले तिला आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसलंय तिने. नसत्या चौकशा काही कमी नाही केल्यात तुझ्या मैत्रिणीने. अहो, प्रश्न विचारणं आणि गुन्हा करण्यात फरक असतो. तसंच साधं दिसणं आणि साधं असणं यात फरक असतो. तुम्हाला ती आवडत नाही म्हणून काही आरोप कराल का तिच्यावर? ए, थोबाड फोडे ना तुझं. किती बोलतेस त्याला काय? अहो आई, मग कसं बोलतीये ती? तिला सांगा ना. काय चाललंय तुझं? मग काय आहे ती, काय बोलतीये? आणि काय गं,
ज्या क्षणी तुझ्या मैत्रिणीने आमच्या घरात पाऊल टाकलंय ना, त्या दिवसापासून आमच्या घरात एका मागून एक नुसती संकटच येत आहेत. संकट तिच्या मागून आली आहेत. या आधीपासूनच या घरात संकट होतं कोण जाणे. अगं तू बास बास, तुम्ही दोघी प्लीज शांत व्हाल का? हो प्लीज, हे महत्वाचं आहे का आता? कोण चुकीचं कोण बरोबर हा निकाल आपण नंतर लावूया. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की वृंदा कुठे आहे? काय करायचंय आता पुढे तूच सांग. पोलिसांकडे जायचं. आई, हो साधं घरकाम करणाऱ्या मुलीसाठी पोलिसांना कशाला घरात बोलवायला हवंय? काम करणारी बाई म्हणजे माणूस नाहीये का ती? तुला आवाज खाली कर म्हटलेला कळत नाही का ग? अर्थ तोच होतो. हिचं तर बास बास, आजी म्हणते ते बरोबर आहे. चल निघूया आपण. अरे काय 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 झालंय का इथे? अहो, ती वृंदा हॉस्पिटल मधून निघाल्यापासून सापडतच नाही. अच्छा, अरे तिचं कुठं टेन्शन घेत आहे? काही नाही झालं तिला. म्हणजे काही नाही झालं म्हणजे? तुला कसं माहित काही नाही झालं ते? तुला माहिती आहे का ती कुठे आहे ते? मला? हा, अरे मला कसं माहित असणार अभि? नाही मग तू एवढं कॉन्फिडेंटली कसं बोललास आता की काही झालं नाहीये म्हणून? अरे ते येताना बघितलं तुम्ही सगळे असे तोंड पाडून उभे होता. म्हटलं वातावरण गंभीर आहे, काहीतरी पॉझिटिव्ह बोलावं. चल चल निघूया आपण. अभि 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 काय? एक 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 अरे काय आता? एक मिनिट. काय? ते बघ हा. अभि, अरे पोलिसांना बंगल्यामध्ये बोलवायच्या आधी एकदा विचार कर. पोलीस जर इथे आले तर ती वृंदा कुठे निघून गेली एवढं विचारून थांबणार नाहीयेत रे. काल तो आपल्या बंगल्यामध्ये घुसलेला माणूस, त्याने वृंदावर केलेला हल्ला, आणि सध्या घरात जे काही चालू ना त्या सगळ्याची चौकशी होईल. आणि या सगळ्याचा फायदा घेऊन पोलीस एकदा आपल्या घरामध्ये घुसले, त्यांनी आपल्या घराच्या प्रश्नामध्ये हात घालायला सुरुवात केली ना, मग हे प्रश्न कुठून सुरू होतील हे तर आपल्या हातामध्ये असेल, पण ते कुठे जाऊन थांबतील हे आपल्या हातामध्ये नसेल. राजवर्धन, म्हणून काय त्या भीतीने आपण जायचंच नाही काय? चौकशीच करायची नाही का? एका मुलीचा जीव धोक्यात घालायचा का? अगं असं म्हणायचं नाही आई मला. मग काय म्हणायचंय? आपण तिला शोधू, हवं तर आत्ता शोधू. अगं आपली माणसं पाठवू ना, नाहीतर मग आम्ही आत्ता लगेच बाहेर पडतो, मग ते झालं. मलाही पटतंय राजवर्धन म्हणतोय. म्हणजे आपण सगळे मिळून तिला शोधूयात. पोलिसांचा पर्याय हा शेवटचा असू देत. हो म्हणजे विनाकारण तमाशा कशाला ना उगाच. वृंदा म्हणत होती या घरात काहीतरी गडबड आहे. वृंदा गायब आहे तरी यांना तिची काळजी कमी आणि पोलिसांची भीती जास्त का वाटते? वृंदा म्हणते तसं हिच्या गायब होण्यामागेही यांच्यातलंच कोणीतरी नाही ना? कुठे आहेस वृंदा? हो थांबा, कोण आहात तुम्ही? चल निघ इथून, निघून जा. अगं मोठ्या संकटात सापडलीस तू.
एक मिनिट काय देताय तुम्ही? पेन किलर. कुणाला विचारून? हे बघा, मॅडम इथे कुठे आहे डेड बॉडी? अहो इथेच होती बॉडी. मी 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 स्वतः बघितली. मी ओ आत कुठे चाललाय? कोण तुम्ही? असं काय करताय? मी आहे. मी कोण? अहो रघु दादा मी आहे. अच्छा रघु दादा तुम्ही, मग मी कोण? रघु दादा मी वृंदा आहे. कोण वृंदा? हे बघा माझं डोकं नका फिरू. सकाळपासून एक बाई बेपत्ता आहे, घरातले शोधतायत सगळे. तुम्ही बाहेरूनच आलात ना? एक बाई बघितली का? म्हणजे साधारण तुमच्या एवढी उंचीला आहे, साडी नेसली आहे आणि जखम आहे हाताला. हे बघा ना, मलाच लागलंय. काल माझ्यावर हल्ला झाला होता, ती जखम. हा अहो मीच आहे ना ती बाई. अरे हा तुम्हीच आहात की. अहो कुठे होता तुम्ही? काय अहो घरातले सगळे शोधतायत, हैराण झालेत, साहेब मॅडम सगळेच. अरे देवा. खूप प्रश्न विचारले जातील, पण लक्षात ठेव, उत्तर देऊ नकोस. रघुदादा मी पटकन आत जाते. हा